कशाचा घमंड आणि कशाचा गुरूर आहे रे तुम्हाला? हा? अरे घमंड आणि गुरूर जिंदगीत कधी करू नका. तुम्हाला सांगतो मित्र हो, जो व्यक्तीनं घमंड आणि गुरूर केला ना, मातीत मिळाला तो मातीत. इमानदारीने सांगतो तुम्हाला मी. आपल्या आपल्या डोळ्यासमोरच्या काही अशा घटना आहे, खरं सांगा तुम्ही. किती अशा घमंड आणि गुरूरवालेला आपण आतापर्यंत मातीत मिळताना पाहिलं. अरे मी तर डायरेक्ट असं भीक मागताना पाहतो, भीक मागताना. खोटं नाही सांगत, तुम्ही बी पाहत असताना काही कशा किस्सा कहाणी ऐकले असेल तुम्ही की अर ह्यो भारी होता पहिलं. अरे पाय रे याचे काय हाल झाले, आता भीक मागू राहिला. अरे 5-5 रुपयाला मग झाले मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. खरं आहे की नाही? हा, हे घमंड आणि गुरूरवाले आपल्या डोळ्यासमोर आहे की नाही ताजं उदाहरण. काही नाही, आता हे चक्रव्यूह मित्र हो, आता कलियुग हे जास्त म्हातारापणाची वाट पाहायचं कामच नाही. नाहीतर नाही पाण्यातच दणके चालू आहे की नाही? आपल्या समोरच्याच घटना घड्या असं किती आपण म्हणतो हे म्हातारपणा त्याला कर्माचे फळ. अरे काय फळं गेलं त्याला कर्माचे म्हातारपणात नाही, जाग्यावर आता लाईव्ह आहे. हा, चक्रव्यूह आहे. तुरंत जैसी करणी वैसी भरणी. खरं आहे की नाही? त्याला म्हातारपणात किडे पडून मरण आणि आळ्या पडून मरण काय नसतं मित्र हो. आता जिथं जिथं हिसाब आहे. आणि मी तर खरं इमानदार माझ्या डोळ्यानं पाहू राहिलो. मला हसू येऊन जातं एक टायमाला. यार हे काय भयान होतं मला, काय गाडी घोडं रुबाव पैसा पाणी, आणि आता झालं भीक मागू राहिले. अरे त्याच्या बोच्याला चड्डीनी मित्राव, काय सांगा तुला. खरंच ना, त्याच्या बोच्याला चड्डीनी असे मळके चिडके कपडे. अरे एक टायमाला इस्त्री शिवाय राहत नव्हता राजा, एक इस्त्री शिवाय. आणि रुबाव भाऊचा काय रुबाव त्याचा सगळा चकनाचूर. जास्त दिवस चालत नसते हे. एखाद्या गरीबावर अत्याचार करता तुम्ही, त्याला सतावता, एखाद्यावर जुलूम करता, त्याची अशी बददुआ ना अशी हाय लागन मित्र हो. या लोकायला घमंड गुरूर वाल्याला कुठलेच राहत नाही, कुठलेच. आणि आपल्या डोळ्यासमोर लाईव्ह मी तर काही जणाला मरताना पाहिलं हो. मेले गेले काही जण तर हाव डायरेक्ट तिकीट वरच. त्याच्यामुळे म्हणतो घमंड गुरूर करने का नाही बेटा, इज्जत से रहने का और इज्जत से खाने का, नाही तर सीधा ऊपर का तिकीट. आहे की नाही मित्रांनो? खरं आहे की नाही? तुम्ही बी लय पाहिलं असन असे राजे महाराजे घमंड गुरूर करणारे तुमच्या समोर, असे ऍक्शन मारणारे. आज काय परिस्थिती त्याची, काय त्याच्यापाशी काहीच नाही. सगळं चाललं जातं. ते चंद दिवसाचा असतं फक्त त्याचा तो काय म्हणते त्याला, ते रुबाव वजनदारपणा आता त्याला लय भारी वाटतो. मी येतो कोण नाही, आणि नंतर काहीच नाही. आपण आपल्या डोळ्यानं पाहतो फक्त. त्यामुळे काय संयम ठेवा मित्रांनो, शांतता ठेवा. तुमच्या डोळ्यासमोरच भेटणार तुम्हाला पाहायला हे लोक. त्यांना असा म्हणजे असा कलियुगाचा असा फटका बसतो, जसं करतो तसं तो भरतोच. फक्त आपल्यामध्ये संयम पाहिजे. असं गोल चक्कर फिरून बराबर त्याला आपल्या समोरच आणून पटकवतो. आणि आपण म्हणतो अरे अरे घमंड गुरूर आलं, पाय का हाल झाले याचे. आपल्या डोळ्यासमोर इमानदारीने सांगतो, सत्य आहे की नाही? हा, एकदम सत्य आहे ना. आपलं असं राहतं, मग आपण रिअल बोलत राहतो. त्याच्यामुळं या कलियुगामध्ये सगळ्यांशी चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं खा. कारण निसर्गाचा फटका आहे आणि कलियुगाचा दणका आहे यो. ताबडतोब हिसाब होणार तुमचा, जागेवर हिसाब होणार. यस, ओके.